साला मी विचार केला गुलाबराव, तू साला याला जर नाही म्हटला गेला बेटा, मग मी मोबाईलची लिंक ना इतके चिंतित बोल. हॅलो जज साहेब, आमचा देवा भाऊ येतोय, निकाल लावून द्या. आई शपथ 3:30 वाजता निकाल त्याच्या बाजूने. रमणागड राज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुद्धा आहे. आणि आज आपला हा महसूल दिवस मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होतोय. तसं मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला येण्याचा 100% प्रयत्न करत असतो, कारण की सगळ्या गप्पा पोहोचवणारा जर कोणी व्यक्ती असेल तर तो आप्पाच आहे. त्यामुळे कोणत्याही राजकारणी माणसाला सगळ्यात जास्त कुठल्याची भीती असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जितका संपर्क आमचा जनतेशी येतो तेवढा संपर्क येणारं खातं जर कुठलं असेल तर ते महसूल खातं आहे. आज छोट्या छोट्या माणसापासून तर मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत हे सत्कार झाले. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की महसूल डिपार्टमेंटचा राज्यामध्ये तर पहिला क्रमांक मारतोच आहे आपण, पण जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा सतत 5 वर्ष पहिला वर्ष येणारा आपला एक जिल्हा आहे. तसे आपले आयुजी प्रसाद जी कलेक्टर असताना सुद्धा आपण कंटिन्यू जिल्हा नियोजन समितीमध्ये पहिल्या क्रमांकावर आलो. ईस्टर ख्याती नंदभाऊ जेवढे अधिकारी आम्ही इकडे तयार करतो ते नाशिकच जातात. म्हणजे युवक त्यांचा पीए सुद्धा सोडला नाही. चांगली गोष्ट आहे. म्हणजे चांगले अधिकारी जर काम करत असले तर त्यांची दखल राज्य स्तरावर किंवा इतर ज्या योजना राबवल्या जातात त्यांच्यावर घेतली जाते. तसं तुमचं आमचं सारखं आहे, जास्त हो म्हणा तर मग खरं नाही. कारण की आपल्याकडे येणारा माणूस त्याला ही खात्री असते की मी तहसील कार्यालयावर गेल्यानंतर माझं 100% काम होणार. तहसीलदारावर आणि तलाठी अप्पा एक वेगळा विश्वास आहे. पूर्वी आम्ही सांगायचो की तलाठी अप्पा म्हणजे कोण, जेवढं त्याच्याकडे सर्कल दिलंय तेवढा त्याचा तो मालक. अप्पा म्हणजे त्याच्यावर एक वेगळा विश्वास आहे. ग्रामसेवक अप्पा आणि तलाठी अप्पा यांच्यावर जनतेचा एक वेगळा विश्वास आहे. काही काही तलाट्यांनी जर एखाद्या गरीबाचं काम करून दिलं तर तो आयुष्यभर त्यांचा ऋणी होऊन जातो. माझ्या मते ज्यांनी पुण्य केलेलं आहे तो महसूल खात्यात नोकरीला आहे. लोकांना वाटतं त्रास आहे, त्रास आहे, प्रत्येकाला त्रास आहे. काय आम्हाला त्रास नाही? सगळ्यांना त्रास आहे. इथे फक्त हो म्हणा. याचं कारण येणाऱ्याला जी आशा असते ती सगळ्यात महत्वाची असते. मला आठवतं 1999 साली पहिल्या वेळेस आमदार झालो त्यावेळेस बीपीएल मोबाईल होते. ते मोठे म्हणजे इनकमिंग बी 7 रुपये आणि आउटगोइंग बी 7 रुपये. 3000 रुपयाचा सेकंड हँड मोबाईल घेतला होता आमदार झाल्यावर. माझं कारला एकदम छोटं होतं, म्हणजे 10x10चं. आता एक कार्यकर्ता इतका मजबूत होता पण तो घुटण्यात होता, ती पैलवान होता. तो माझ्याकडे आला, म्हणजे भाऊ मनवर केस आहे तुला माहिती आहे? म्हणलं हो. कसाही माहिती आहे? म्हणलं हो. आंदोलनाची केस होती, काय बेकारा जजले बोलला. मी विचार करायचो बेटा गुलाब तुझ्यावर 36 केसेस आहेत. ते म्हणते की आवाजला फोन. पण तो जरी कमी शिकलेला होता, पैलवान होता, पण मत फिरवण्यामधला एक मजबूत माणूस होता. 500-600 मतदार कशी फिरवून टाकतात. मी विचार केला गुलाबराव, तू
आला, याला जर नाही म्हटला गेला बेटा. मग मी मोबाईलची लिंक ना हॅलो जज साहेब, आमचा देवा भाऊ येतोय, निकाल लावून द्या. आई शपथ 3:30 वाजता निकाल त्याच्या बाजूने. दुसऱ्या दिवशी मीटिंग होणार, माझ्या लक्षात पण नव्हतं. निकाल लागेल कदाचित कदाचित जर तो निकाल विरुद्ध गेला असता तर मी सांगितलं असतं वकील कच्चा लावला. ते सांगायचा अर्थ असा आहे की काही प्रसंग असे असतात, काही प्रसंग असे असतात की जे प्रसंग आपल्याला समजतात, पण समोरच्याची आपल्याकडे परमेश्वरासारखी श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेचा जर तुम्ही आदर करू शकला नाही आणि त्यावेळेस त्याला आवडेल असं काही करू शकला नाही तर खचित सोन्यासारखी माणसं आपण गवू शकतो. त्यामुळे हा विनोदाचा जरी भाग असला तरी हा उदयस्पर्शी कार्यक्रम होता. याचं कारण आमचं भांडवल जसं कलेक्टरचं भांडवल तलाठी अप्पा आहे, तसं आमचं भांडवल आमचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे आपले रोल वेगळे वेगळे जरी असले तरी आपली धारा एकच आहे, समाज सेवा, जनतेची सेवा, लोकांमध्ये जाणे, लोकांची कामं करणे, हेच आपलं काम आहे. आणि आज आपण बघतोय पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. मी पाहिलंय, शिक्षक मी पण पाहिले, तुम्ही पण पाहिले. पहिला गुरुजी यायचा, हातामध्ये काठी किंवा थैली असायची, पांढरी टोपी असायची, पांढरे कपडे असायचे. गुरुजी आला तर टपरीवरचा पोरगा गाव सोडून पळायचा, अशा पद्धतीने चित्र होतं. शिक्षकाने जर पोराला मारलं तर बाप सांगायचा एवढं मार की तो पुन्हा मस्तीने गेली पाहिजे आणि पोट्टेही म्हणायचं छडी लागे छमाछम विद्या येई घमाघम. त्या काळचा तलाठी अप्पा आणि आजचा तलाठी आपण बघतोय, सगळा फरक झालाय. आता 12 खिशाचा चड्डी असलेला मास्तर मी बघतो, म्हणजे त्याने ते कपडे घालू नये असा माझा विचार नाहीये. पण त्या काळातला आणि या काळातला फरक झाल्यानंतर, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा फरक झाल्यानंतर आपल्याला देश बदलताना दिसतो, हे सगळ्यांना मान्यच करावं लागणार आहे. म्हणून काही तलाठी आपण जमत नसेल, जुन्या काळातले ते तलाठी आहे, एखाद्या वेळेस कॉम्प्युटरचं त्यांची अडचणी असतील तर आता त्या पद्धतीने आता आमच्या आमदारांचं पण ट्रेनिंग घेतलं. आता आम्ही हे घेऊन बसतो, लॅपटॉप घेऊन बसतो कॅबिनेट मध्ये, पेपरलेस. आम्हाला समोर देवा लागतं की किती विषय, 12-13 विषय सरळ विषय येतात, त्याच्यावरून टिप्पणी येते, टिप्पणी वाचा. 2 तास पहिले, कॅबिनेटच्या पहिले आमच्याकडे येतं. 2 तासामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काही उपप्रश्न काढायचे असेल तर काढा, तुम्हाला काही मांडायचं असेल तुमच्या विभागाचं मांडा. राज्य स्तरावर काही कृषीचे विषय अचानक बदल होत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सुधारणा करायची असेल तर सांगा. ते सगळीकडे बदल होतोय. त्यामुळे आता आपल्याला महसूल डिपार्टमेंटवर खूप विश्वास आहे. आणि जे सत्य सांगितलं की आमचे जिल्हाधिकारी मोदी असतील किंवा आमचे रावेचे यांनी सांगितले की हा पाठीचा कणा आहे. पाणी जास्त आलं तलाठी, पाणी नाही आलं तलाठी, टंचाई आली तलाठी, शेतात पाणी घुसलं तलाठी, घर पडलं तलाठी, घर जळलं तलाठी, कृषीमध्ये चुकीचं बियाणं आलं तलाठी, पीक उत्पन्नामध्ये रफी झाली तलाठी. सगळ्या ठिकाणी आपण आहे. आपला रोल हा बहुअंगी आहे. जसं एखादा पाना असतो तो कुठेही चालतो, तसा तलाठी आमचा पाना आहे, तो कुठेही चालतो. जिथे नाही, जिथे आम्ही कमी पडतो तिथेच आमचं महसूल डिपार्टमेंट पुढे कामाला येतं. आणि आज त्याचीच प्रचिती आपल्याला आली की काल एवढा पाऊस आला आणि महसूलने आज थांबवून दिला. म्हणजे एक उर्दू शायर म्हणतो त्याच्या क्रियेसी करता, ए बारिश तू थम के बरस, ए बारिश तू थम के बरस कि वो आने पाए, लेकिन वो आने के पास जमजम के बरस कि वो जाने ना पाए. सांगायचा अर्थ असा आहे की आता एवढे कलाकार बसल्यानंतर मी पण बोललं पाहिजे ना. आणि मी तर सांगतो छंद जोपासला पाहिजे.
मी अजून सुद्धा साहेबांना सांगितलं, मी 15-20 दिवसामध्ये मी 5-7 मित्र बसतो, गाणे म्हणतो, मजा करतो. माझ्यावर बरीच टीका होते. कोणी पाडू शकत नाही ना टीका करून, निवडू द्या तुम्ही. माझं जर रेकॉर्ड चांगलं आहे तर मी बाकीच्या गोष्टीचा विचार काय करा, तुम्ही गाणे म्हणतो काय म्हणतं तुमच्याकडनं ते करा तर करा. शेवटी माझं बी लाईफ आहे ना, कमी बधीर राहायचं आयुष्य, फ्रेश राहायला पाहिजे आयुष्यामध्ये. माझ्या मुलाचं का होईल ना, तुझं काय होईल ना, ते काय व्हायचं ते होणारच आहे. हे तुम्ही ठरवू शकत नाही आणि मी ठरवू शकत नाही, ते प्रारब्धात आहे. भलते लोक टेन्शन घेतात. तुमचं आमचं तर चेक केलं तर सारख्या बीपी शुगर निघतील आयुष्यात. आमच्या 214 आमदारांना धोका आजार आहे, बीपी प्लस शुगर, पावर होऊ शकते. लोक म्हणतात तुमची मजा आहे, आता एक पत्रकार तर नेहमी आमची मजा सांगत असतात. तर आमचं काय म्हणणं नाही, पण आमच्या भावना, आम्ही सुद्धा माणसं आहोत, तुम्ही सुद्धा माणसं आहे. महसूल डिपार्टमेंटला असं कधी म्हटलं का रविवार आला आणि बार आली मी येत नाही? हा, 100 चुका होत असतील तुमच्या, पण चांगल्या गोष्टींचा सुद्धा समाजाने स्वीकार केला पाहिजे, असं आमचं डिपार्टमेंट आहे. म्हणजे सुजाता सोनिक मॅडम इथे होत्या, त्या सचिव झाल्या तेव्हा मी पंचायत समिती मेंबर होतो. किती कलेक्टर पाहिले मी, बरेच पाहिले, तेव्हा लांबून पाहायचो पंचायत समिती. आयुष प्रसाद काय कलाकार माणूस ये सांगा तो त्यांना की साहब अपने को ऐसा करना है कि सभी एमएलए को अपने को 50 करोड़ का कुछ करना पड़ेगा. माझ्या पहिले ते फोन करून देते, हा इतना करतो म्हणजे मेला साला गोळा. म्हणजे माणसाला बॅलन्स कसा ठेवावा हे मी त्या माणसापासून शिकलो. आणि मित्र म्हणून ते गेले. जवळपास 7-8 वर्ष झाला मी पालकमंत्री, 3 वर्ष परभणी पालकमंत्री होतो, 2 वर्ष बुलढाणा पालकमंत्री होतो. पण माझ्या कोणत्याच तक्रारी कलेक्टरशी झाल्या नाही. कलेक्टरनी माझ्या कधी तक्रारी केल्या नाही, ना प्रांतांनी केल्या. मी अर्ध्या प्रांतांना जनरली फोन पण करत नाही. काम आलं तर फोन करतो, तहसीलदार काम असलं तर फोन करतो. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा वाटेल तेव्हा रुबाब असला पाहिजे, फोनची पण इज्जत पाहिजे ना.